विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून याकरता प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणूक ड्युटीसाठी नियुक्त ठिकाणी जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे। यात 3 कर्मचारी जखमी झाले आहेत। राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र वाटप करण्यात आले असून त्या ठिकाणी कर्मचारी आज साहित्य घेऊन रवाना होत आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून रावेर येथे मतदान केंद्रावर ड्युटीवर जात असताना मतदान नियुक्त अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झाला असून यात 1 जण गंभीर तर 3 जण अधिकारी जखमी झाले आहे। यावल तालुक्यातील किनगाव जवळ गाडीला अपघात झाला असून रावेर विधानसभा मतदारसंघातील नियुक्त असलेले शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले, लतीफा परवीन चांद खान यांच्या खासगी गाडीला अपघात झाला आहे। पुढील उपचाराकरता सदर महिलांना चोपडा येथे हलवण्यात आले आहे।